तो तुमको न्याय तो तुमको नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हाथ छीन के लेंगे अपने हाथ। महाराष्ट्र राज्यातील जे चतुर्थ कर्मचारी आहेत ते आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत। काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय तुमची प्रमुख मागणी आहे? तुम्ही मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करताय, त्याविषयी काय सांगा? प्रथम तुम्ही कुठून आलात ते सांगा आणि सविस्तर। मी महाराष्ट्र राज्य चतुर्थ सरकारी कर्मचारी संघटनेचा सरचिटणीस आहे। आम्ही हे आंदोलन पुकारले प्रामुख्याने जे खाजगीकरण, जे अनावश्यक खाजगीकरण आहे, जे स्मार्ट कंपनी मार्फत चालवते शासन, ज्याची काही गरज नाही आहे। सफाईकरांची आमची 100% पदं भरलेली आहेत आणि साफसफाईची कामं मुंबईतल्या प्रत्येक रुग्णालयात चोखपणे पार पाडली जात आहेत। तरीसुद्धा हे पैशाचा अनावश्यक खर्च करतायत। जिथे आम्हाला पेशंटला इथे सुईपासून सर्व विकत आणावं लागतं आहे, ते त्यासाठी खर्च न करता हे शासन अनावश्यक खाजगीकरणासाठी कोणाचे तरी खिसे भरण्यासाठी खर्च करत आहे असं आम्हाला वाटतंय। म्हणून आम्ही ह्या खाजगीकरणाला तीव्र विरोध करतोय। हा आमचा पहिला विषय आहे। दुसरा विषय आमचा आहे जे बदली कर्मचारी 12 ते 13 वर्ष आता सध्या कार्यरत आहेत रिक्त पदांवर आणि सरकार सरळ सेवेची भरती करते। सरळ सेवेच्या भरतीसाठी सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो, पण ती सरळ सेवेची भरती करत असताना ती बदली कर्मचाऱ्यांची जी रिक्त पदं आहेत, म्हणजे ज्या पदांवर ते काम करतायत, ती पदं वगळून त्यांना त्या पदांवर कायम करून आपण सरळ सेवेची भरती करावी अशी आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे, जवळपास फेब्रुवारी-मार्चमध्ये एका परिचारिकांनी जे हॉस्पिटलमध्ये एका आमच्या चतुर्थ कर्मचाऱ्याच्या कक्षसेवकाच्या कानाखाली मारली होती, मारहाण केली होती। तर त्यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला शासनाला, तरी पण शासनाने त्याच्यावर कुठली दखल घेतली नाही। ना इलाजास्तव आम्हाला 3 व 4 जुलै रोजी आम्हाला ते आंदोलन करावं लागलं 2 दिवसाचं। त्याच्यानंतर त्या परिचारिकेची बदली केली। ते बदली केल्यानंतर आम्ही न्यायिक मागण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि तुटपुंजा पगारामध्ये चतुर्सेनी कर्मचारी आपलं काम चालवत असतो, तरी ते 2 दिवसाचा पगार कपात केला आहे, तो पगार आपला परत मिळावा अशा आपल्या 3 मागण्यांसाठी आपण हे आंदोलन करतोय। या आंदोलनासाठी आम्ही पहिली नोटीस दिली होती, त्याच्यानंतर आयुक्तांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंग 27 तारीखला मीटिंग घेतली, त्या मीटिंग निष्फळ ठरली। त्याच्यानंतर म्हणून आम्हाला नाईलाजास्तव हे आजचं उपोषणचं आंदोलन आजपासून बेमुदत उपोषण करावं लागतं। तुम्ही महाराष्ट्र राज्य चतुर्थ सरकारी कर्मचारी संघटना, पण नेमके तुम्ही कुठे कामं करतात, काय तुमच्या कामाचं स्वरूप असतं त्याविषयी? आम्ही मुंबईतील ही संघटना मुंबईतील सर्व कार्यालयांमध्ये कार्यान्वित आहे, सर्व शासनाच्या कार्यालयामध्ये। त्यामध्ये आम्ही आता जे आंदोलन घेतलंय ते जे हॉस्पिटल, GT हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, दंत महाविद्यालय, नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे आणि पोद्दार रुग्णालय वरळी, इथून आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे। येथील सर्व क्लास 4 म्हणजे वर्ग 4 कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहे। आता हे प्राथमिक स्वरूपामध्ये कर्मचारी इथे आलेले आहेत। अजून 2-3 दिवसात आम्हाला शासनाने त्याच्यावर न्याय मिळवून नाही दिला तर पूर्ण कर्मचारी येतील इथे आणि उपोषण करतील अशी आम्ही सर्वांना सूचना देत आहोत। नाही, पण तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, दुसऱ्या ज्या मुंबईच्या राज्य शासनाच्या अखत्यारीत येणारी रुग्णालय तिथे रुग्णसेवेवरती काही परिणाम होईल असं वाटतं? नाही, आम्ही रुग्णसेवा कुठलीही सोडलेली नाही। आम्ही दुसऱ्या सत्रातील लोक सकाळी बोलवलेली आहेत, दुसऱ्या सत्रातील लोक सकाळी उपोषण करतायत, हे साखळी उपोषण असल्यामुळे, आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या सत्रातील लोक येऊन उपोषणाला बसणार आहेत। आम्ही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानूनच आम्ही करत असतो आणि आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी संघटना आहे, त्याच्यामुळे आम्ही रुग्णसेवा कुठलीही सोडलेली नाही। तुम्ही यापूर्वी आंदोलन केलं, इकडे पुढे जरा पुढे वेगवेगळ्या जे राज्य शासनाच्या अखत्यारीत येतील मुंबईमध्ये जे हॉस्पिटल येतात, त्या हॉस्पिटलच्या बाहेर या पाठीमागच्या देखील आठवड्यामध्ये आंदोलन केलं होतं। एकूण प्रशासनाकडे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमची कुणी दखल घेतली आहे की नाही? नाही, वैद्यकीय आयुक्तांकडे यापूर्वी मीटिंग झाली, परंतु त्याच्यामध्येच काही तोडगा निघालेला नाही आहे। कारण आम्ही त्यांना ती जी वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला। जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या पूर्णपणे जागा त्या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत। आमच्याकडे जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सगळीकडे या ठिकाणी गोल्ड मेडल सफाईच्या नावाखाली सगळे अधिकारी मेडल्स घेऊन मोकळे झालेले आहेत। ओके, असं असल्यावेळी सुद्धा कुठेतरी अनावश्यक खर्च या ठिकाणी सफाईच्या नावाखाली प्रायव्हेट कर्मचारी आणून या ठिकाणी केला जातो। तोच खर्च इतर रुग्णालय, आमच्या ज्या रुग्णालय आहेत त्या रुग्णांवरती करावा आणि सुधारणा व्हावी अशा प्रकारची भूमिका आमची त्या ठिकाणी आहे। आणि ज्या आमच्या पद आहेत, मग
वर्ग 4ची बाकीची पदं ती सरळ सेवेने भरा, परंतु आमचे बदली कर्मचारी एवढे 10-20 वर्ष काम करतात, त्यांच्या त्या जागा त्या ठिकाणी वगळा, त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी करा आणि सरळ सेवेची भरती करा, म्हणजे पूर्णपणे वर्ग 4च्या त्या ठिकाणी जागा भरल्या जातील अशी भूमिका त्या ठिकाणी आम्ही आयुक्तांकडे पटवून दिलेली आहे. अशा प्रकारे कुठचाही त्याच्यावरती तोडगा निघत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी आज बेमुदत उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आम्ही हा कार्यक्रम आता प्राथमिक थोड्या स्वरूपाचा जरी असला तरी हा व्यापक होईल 2 ते 3 दिवसांनी. आम्ही वाट पाहतोय की शासन याच्यामध्ये तोडगा काढतोय का नाही. आमची कुठलीही इच्छा नाही आहे की रुग्णालय सेवा कुठेतरी खंडित व्हावं, अशा प्रकारची कुठल्याही कर्मचाऱ्याची भावनासुद्धा नाही. आम्ही रुग्णसेवक आहेत, जनसेवक आहे, ही करत राहणार आहोत, पण या ठिकाणी आंदोलन शासनाच्या विरोधी तीव्र करणार आहोत, याची शासनाने दखल घ्यावी. 3 दिवस झालं म्हणजे गेल्या पाठीमागच्याच आठवड्यापासून आंदोलनाची तुम्ही सुरुवात केलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये, आंदोलनाच्या काळामध्ये सरकारमधला कोणी प्रतिनिधी तुम्हाला भेटायला आलं आहे? काय तुमचं घराणं ऐकलं आहे? नाही, सरकारला अजून जाग येत नाही. रुग्णसेवेची या ठिकाणी आम्ही सेवा खंडित करत नाहीत, याचा अर्थ सरकार आमचा अंत पाहतो आहे, परंतु सरकारला जाग येत नाही. काही दिवसाने कालांतराने त्यांना कळेल की रुग्णालयीन कर्मचारी रुग्णसेवा खंडित केल्यानंतर या ठिकाणी परिणाम काय होतो. त्यानंतर निश्चितच त्यांना कळून येईल की यांच्या मागण्यांकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आपल्यासोबत एक महिला कर्मचारी देखील आहे. मॅडम, आझाद मैदानावर सगळे आंदोलन करण्यासाठी आलेलं आहात, काय कशामुळे एवढी सगळी वेळ आली असं वाटतं? हे आमचे आहेत ना पराग आडेकर यांनी सांगितले, त्याच्यातच आम्ही म्हणजे सहभागी आहोत. हे जे बोलतात आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे, यासाठीच आम्ही आहोत. सरकार खाजगी संस्था आणून सफाई कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरती कुठेतरी कुऱ्हाड मारते असं वाटतंय का? हो, हे चुकीचंच आहे. ते करतात हे चुकीचं आहे. आमच्या इथे बदलीवाले आता 20-20 आता ते रिटायर पण होतील त्याच्यात, मग त्यांनी काय करावं? त्यांच्या मुलावालांनी काय करावं? बरोबर. त्यांना काहीतरी तुम्ही त्याच्यावर पर्याय काढा ना, त्यांना परमनंट करा. जे वयात बसतात आहेत आणि जे रिटायर होतात आहेत त्यांच्या मुलांना मग घ्या, असं करा काहीतरी. इतके वर्ष नुसते घासतातच आहेत ते. बरोबर. माझा शेवटचा प्रश्न आहे, तुमची जी मागणी आहे समजा ती पूर्ण नाही झाली तर काय भूमिका असणार आहे? नाही, आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. आता बेमुदत उपोषणचं आंदोलन घेतलेलंच आहे. जर आमची मागणी मान्य करत नसेल सरकार तर हे व्यापक होणार आहे आंदोलन, आणि ह्याच्यामध्ये पूर्ण कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्याच्यानंतर सरकारला जाग येईल असं आम्हाला वाटतं. येईल का सरकारला जागा? सरकारला जाग यावीच लागेल. शासनाने जो 9 ऑगस्ट 2024 रोजी वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये जो GR पारित केला, त्याचं शासनाचा काय डाव आहे आम्हालाही कळलेलं नाही. आम्ही संघटना म्हणून त्यांच्याकडे मागतोय की आमची सरळ सेवेची भरती करा, रुग्णालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांना कायम करा. याच्याकडे शासनाचा लक्ष नसताना ते काम करत नाही. आज मला एवढंच म्हणायचं, 2022ला सरळ सेवेच्या भरतीचा शासन GR पारित झाला आणि 2024चा शासन GR तुम्ही एवढ्या लवकर कसं काय लागू करता? मग 2022चा शासन GR का नाही लागू करत आहे? आमचं संघटनेचं एवढंच म्हणणं आहे की जर या आंदोलनातून आम्ही 3 दिवस निदर्शनं केली, आजपासून आझाद मैदानावरती साखळी उपोषण चालू केलं आहे, आणि याच्यातून जर शासनाने आमची दखल नाही घेतली तर कदाचित आमची मध्यवर्ती संघटना पूर्ण महाराष्ट्र पेटवेल, हे शासनाने नोंद करावी. ओके. नक्कीच मुंबईतील आझाद मैदानावरती ती सरकारमधील जी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांचं आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे.